भारताचं संविधान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक जाडजूड पुस्तक येतं, बरोबर. पण खरं तर ते फक्त एक पुस्तक नाहीये. असं समजा की ते आपल्या देशाचं एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. एक जिवंत, सतत बदलणारं, स्वतःला अपडेट करणारं नियमपुस्तक. आणि आज आपण याच नियमपुस्तकात आत्तापर्यंत झालेल्या 106 अपडेट्स म्हणजेच घटना दुरुस्त्यांचा एक जबरदस्त प्रवास करणार आहोत. पण मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो की 75 वर्षांपूर्वी बनवलेला एखादा दस्तावेज आजच्या या इतक्या वेगाने बदलणाऱ्या जगात समर्पक कसा काय राहू शकतो? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. कारण ते बदलू शकतं. ते स्वतःला काळाप्रमाणे अपडेट करू शकतं. आणि याच अपडेट्सची, याच बदलांची गोष्ट आपण आज समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आपण बघूया की ह्या दुरुस्त्यांनी भारताचा नकाशा कसा बदलला, सत्ता आणि नागरिकांचे हक्क यातलं संतुलन कसं साधलं गेलं, आपली लोकशाहीची मुळं आणखी घट्ट कशी झाली आणि आपला भारत देश अधिक सर्वसमावेशक कसा बनला. चला तर मग सुरुवात करूया. चला, आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पहिल्या थांब्यापासून. देशाच्या नकाशाची पुनर्रचना. हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण घटनादुरुस्त्यांनी फक्त कायदे नाही बदलले, तर अक्षरशः आपल्या देशाच्या सीमा आणि राज्यांची ओळख सुद्धा बदलली आहे. ही टाईमलाईन बघा, म्हणजे हा बदल किती मोठा होता हे लक्षात येईल. सुरुवात झाली 1956 मध्ये, जेव्हा 7व्या दुरुस्तीने भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना केली. त्यानंतर 1961-62 मध्ये गोवा आणि पुद्दुचेरीसारखे एकेकाळचे परकीय प्रदेश भारताचा अविभाज्य भाग बनले. मग 1975 मध्ये 36व्या दुरुस्तीने सिक्कीम आपल्या देशाचं 22वं राज्य बनलं. तर 1999 मध्ये दिल्लीला मिळाला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा विशेष दर्जा. आणि अगदी अलीकडे 2015 मध्ये 100व्या दुरुस्तीने बांगलादेशसोबतचा सीमावाद कायमचा मिटवला. बरं, देशाचा नकाशा तर बदलत होता, पण देशाच्या आत काय सुरू होतं? इथे सुरू झालाय खूप महत्वाचा आणि नाजूक संघर्ष. तो म्हणजे राज्याचे अधिकार विरुद्ध नागरिकांचे मूलभूत हक्क. या दोघांमध्ये संतुलन साधण्याचा हा प्रयत्न संविधानाच्या कथेचा खरा गाभा आहे. आणि या संघर्षाची सुरुवात झाली ती अगदी पहिल्याच घटनादुरुस्तीपासनं 1951 साली. देशाला जमीन सुधारणांची नितांत गरज होती, पण कायदेशीर अडचणी येत होत्या. म्हणून सरकारने 9वं परिशिष्ट आणलं. ही एक प्रकारची ढाल होती, ज्यामुळे जमीन सुधारणा कायद्यांना कोर्टात आव्हान देणं जवळजवळ अशक्य झालं. हा एक अतिशय धाडसी आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय होता. आता जो संघर्ष आपण पाहणार आहोत ना, तो भारतीय संविधानाच्या इतिहासातील एक सर्वात नाट्यमय अध्याय आहे. एका बाजूला होती 1976ची 42वी घटनादुरुस्ती, जिला मिनी संविधान असंही म्हटलं जातं. तिने संसदेला प्रचंड अधिकार दिले. पण मग लगेचच 1978 मध्ये आली 44वी घटनादुरुस्ती, जिने या मिनी संविधानातील अनेक बदल फिरवले आणि नागरिकांच्या हक्कांना पुन्हा मजबूत केलं. हा खऱ्या अर्थानं सत्तेच्या संतुलनाचा एक निर्णायक लढा होता. आणि याच वादग्रस्त 42व्या दुरुस्तीने आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत, म्हणजे जणू काही त्याच्या आत्म्यातच, 3 अत्यंत महत्त्वाचे शब्द जोडले: समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. या शब्दांनी भारतीय गणराज्याची ओळख अधिक ठामपणे जगासमोर मांडली. 44व्या दुरुस्तीने केलेला आणखी एक खूप मोठा बदल म्हणजे मालमत्तेच्या हक्काच्या दर्जातला बदल. आधी तो एक मूलभूत हक्क होता, पण या दुरुस्तीनंतर तो फक्त एक कायदेशीर हक्क राहिला. याचा सोपा अर्थ काय? तर सरकार विकासाच्या कामासाठी कोणाचीही जमीन घेऊ शकतं, पण त्यासाठी कायद्यानुसार योग्य मोबदला मात्र द्यावाच लागेल. म्हणजे हक्क पूर्णपणे काढून घेतला नाही, फक्त त्याचं स्वरूप बदललं. सत्ता आणि हक्कांच्या या संघर्षानंतर संविधानाचा प्रवास वळला तो थेट सामान्य माणसाकडे. आता आपण त्या दुरुस्त्यांबद्दल बोलूया, ज्यांनी आपल्या लोकशाहीची पाळंमुळं आणखी खोलवर नेली आणि प्रत्येक नागरिकाचा आवाज अधिक बुलंद केला. इथे फक्त एक आकडा दिसतोय, 18. पण हा साधा आकडा नाहीये. या एका आकड्याने भारताच्या लोकशाहीचा चेहराच बदलून टाकला. 1989 मध्ये 61व्या घटनादुरुस्तीने मतदानाचा हक्क 21 वर्षांवरून थेट 18 वर्षांवर आणला. विचार करा, एका क्षणात देशातल्या कोट्यावधी तरुणांच्या हातात मतदानाचं सर्वात मोठं शस्त्र आलं. हे खरंच एक क्रांतिकारी पाऊल होतं. लोकशाहीत तरुणांना आवाज तर मिळाला, पण राजकीय स्थिरतेचं काय? याच प्रश्नाचं उत्तर म्हणून 1985 मध्ये आली 52वी घटनादुरुस्ती, म्हणजेच आपला प्रसिद्ध पक्षांतर बंदी कायदा.
निवडून आल्यावर पैशासाठी किंवा मंत्रिपदासाठी आमदार खासदारांनी पक्ष बदलू नयेत, हा त्यामागचा सरळ आणि स्पष्ट उद्देश होता. या कायद्याने आयाराम गयारामच्या राजकारणाला मोठा लगाम घातला. आणि लोकशाही फक्त दिल्ली किंवा राज्यांच्या राजधान्यांपुरती मर्यादित राहू नये, ती गावागावात पोचायला हवी. याच विचारातून 1992 मध्ये 2 ऐतिहासिक दुरुस्त्या झाल्या, 73वी आणि 74वी. या दुरुस्त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. पंचायतींना आणि नगरपालिकांना घटनात्मक दर्जा मिळाला, ज्यामुळे गाव आणि शहर पातळीवर लोकांना स्वतःच्या विकासाचे निर्णय घेण्याचा हक्क मिळाला. खऱ्या अर्थाने लोकशाही लोकांच्या दारात पोहोचली. राजकीय सक्षमीकरणानंतर संविधानाने आपलं लक्ष वळवलं ते सामाजिक न्यायाकडे. आता आपण त्या दुरुस्त्यांबद्दल बोलूया, ज्यांनी भारताला एक अधिक समावेशक, अधिक न्यायपूर्ण समाज बनवण्याच्या दिशेने पुढे नेलं आणि आपल्या देशाच्या अफाट भाषिक आणि सामाजिक विविधतेचा सन्मान केला. भारताची खरी ओळख तिच्या विविधतेत आहे आणि भाषा हे त्या विविधतेचं सर्वात सुंदर रूप आहे. संविधानाने वेळोवेळी याचा आदर केला. आधी 21व्या दुरुस्तीने सिंधी भाषेला समाविष्ट केलं. मग आली 71वी दुरुस्ती, जिने 3 भाषा जोडल्या. लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे, नमक, म्हणजे नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी. आणि मग 2003 मध्ये 92व्या दुरुस्तीने आणखी 4 भाषा जोडल्या, ज्यासाठी आपण BDMS, बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली हे लक्षात ठेवू शकतो. समावेशकता फक्त भाषांपुरती नव्हती, ती संधी मिळण्याबद्दलही होती. याच दिशेने 2 खूप मोठी पावलं उचलली गेली. पहिलं, 2002 मध्ये 86व्या दुरुस्तीने 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलामुलीसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क बनवला. आणि दुसरं, 2011 मध्ये 97व्या दुरुस्तीने देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी चळवळीला घटनात्मक संरक्षण दिलं. कारण शिक्षण आणि सहकार हेच खऱ्या विकासाचे आधारस्तंभ आहेत. आता वळूया अगदी अलीकडच्या काळातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि चर्चेत राहिलेल्या दुरुस्त्यांकडे. 101व्या दुरुस्तीने तर संपूर्ण देशाची करप्रणालीच बदलून टाकली आणि एक देश एक कर या ध्येयाने GST लागू झाला. त्यानंतर 130व्या दुरुस्तीने आर्थिक निकषांवर आधारित 10% आरक्षणाची एक नवीन तरतूद केली. आणि 104थ्या दुरुस्तीने अनुसूचित जाती जमातींसाठी राजकीय आरक्षणाची मुदत वाढवून सामाजिक न्यायाची वचनबद्धता कायम ठेवली. आणि ह्या सगळ्या प्रवासानंतर आपण येऊन पोचलो आहोत वर्तमानात, या प्रवासाच्या शेवटच्या पण सर्वात ताज्या अध्यायावर. पाहूया 21व्या शतकात संविधानाने कोणतं नवरूप घेतलं आहे. हा जो 33% आकडा दिसतोय ना, हा फक्त एक आकडा नाहीये. हे भारतीय लोकशाहीतील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक ऐतिहासिक पाऊल आहे. 2023 साली झालेल्या 106व्या घटनादुरुस्तीने, जिला नारी शक्ती वंदन अधिनियम असं नाव देण्यात आले आहे, देशाच्या लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा आरक्षित केल्या आहेत. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे आरक्षण लगेचच लागू होणार नाहीये. भविष्यात जेव्हा जनगणना होईल आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल, त्यानंतरच याची अंमलबजावणी सुरू होईल. आणि सुरुवातीला ही तरतूद 15 वर्षांसाठी असणार आहे. तर पहिल्या दुरुस्तीपासून ते 106व्या दुरुस्तीपर्यंतचा हा प्रवास एक गोष्ट नक्की सिद्ध करतो की आपलं संविधान हे दगडावर कोरलेली अक्षरं नाहीत, तर ते एका जिवंत समाजाचा आरसा आहे, जो काळानुसार बदलतो, विकसित होतो. आता प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. आजच्या भारतासमोरील आव्हानं पाहता, जर 107वी घटनादुरुस्ती सुचवायची संधी मिळाली, तर ती कोणत्या बदलासाठी असावी, यावर नक्की विचार करा.